घरी जर काही चटपटी खायचा जर विचार होत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. तुम्ही बाजारची सुद्धा नाश्ता खायला विसरून जाल, इतकी खस्त आणि छान होते. आणि ही मटारपासून बनवलेली आहे. मटारचे सीजन आहे तोपर्यंत मटारच्या मस्त मस्त रेसिपी करून खायच्या. आता इथे 1 वाटी मटार घेतलेले आहे. मटार फ्रेश मटार आहे आणि त्यामध्ये 5 ते 6 मस्त मिरच्या टाकलेल्या आहे किंवा तुम्ही त्यामध्ये परत मिरच्या टाकू शकता. आता कढईमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. अगदी थोडं तेल टाकायचं आणि त्या तेलावर आपल्याला मिरच्या आणि अद्रक हे सुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये परत आपल्याला जिरं टाकायचं आहे. 1 चमचा जिरं टाकायचं, 1 चमचा धणे टाकायचं आणि 1 चमचाभर आपल्याला सोप टाकायची आहे. सगळे साहित्य आपले मस्त टाकून झालेले आहे आणि त्याला हलक्या हाताने परतून घ्यायचं आहे. थोडे होत आले की आपले मग काय करायचं, आपल्याला गॅस बंद करून टाकायचा आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. आता 1 वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे. मैदा मात्र गाळून घ्यायचा. संपूर्ण मैदा आपला मस्त गाळून झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकून झालं मग काय करायचं, त्यामध्ये आपल्याला ओवा टाकायचा आहे. 1 चमचाभर ओवा घ्यायचा, त्याला क्रश करायचं आणि मस्त टाकून द्यायचं. ओवा टाकल्यामुळे कसं टेस्ट खूप छान येते, म्हणून ओवा टाकायचा आपल्याला. 3 ते 4 चम्मच मस्त इथे मी तेल गरम केलेलं आहे. छोटे चमचे बरं, नाही तर मोठे चमचे समजा. मस्त कडकडीत तेल गरम करायचं आपल्याला आणि तेल आपल्याला टाकायचं आहे. पूर्ण पीठ मस्त एकसारखं करून घ्यायचं आणि थोडं पाणी टाकूनच आपल्याला उंडा असा घट्टसर असा भिजवून घ्यायचा आहे आणि त्याला 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता मटारचे दाणे आपले मस्त थंड झालेले आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये टाकायचं आपल्याला आणि त्याचं भरड असं वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे. त्यामध्ये मीठ टाकायचं आणि परत तुम्हाला जर मस्त तिखट पाहिजे असेल तर त्यामध्ये तुम्ही परत तिखट टाकू शकता. मी फक्त आमचूर पावडर टाकलेली आहे आणि मीठ टाकलेलं आहे. त्याचे छोटे छोटे आपल्याला गोलसर असे गोळे करून घ्यायचे आहे. आता मैद्याचं पीठ आपल्याला थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि त्याचा एक उंडा घ्यायचा, थोडा मैदा लावायचा आणि थोडा प्रेस करून आपल्याला पोळीसारखी पोळी छान अशी लाटून घ्यायची आहे. वरून थोडंसं तेल लावायचं, नंतर परत थोडासा मैदा टाकायचा. त्याची आपल्याला घडी करून घ्यायची आहे. परत तेल मैदा टाकायचा, परत घडी करून घ्यायची आपल्याला. बघा तीच घडी मी डबल रिपीट करत आहे आणि नंतर आपल्याला त्याचा रोल करून घ्यायचा आहे. रोल असा घप्प असा रोल करून घ्यायचा आणि मधातून आपल्याला कापून घ्यायचा आहे, प्रेस करायचा आहे. प्रेस केल्यानंतर थोडंसं लाटून घ्यायचं, हलक्या हाताने लाटून घ्यायचं आपल्याला. नंतर त्यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे. सारण आपलं भरून झाल्यानंतर मग प्रेस करायचं. तेल मस्त कडक होऊ द्यायचं आणि त्या तेलावर आपल्याला हे कचोरी टाकायची आहे. दोन्ही साईडनी मस्त चांगल्या होऊ द्यायच्या आणि नंतर आपल्याला ही कचोरी काढून घ्यायची आहे. नक्की ट्राय करून बघा ही कचोरी तुम्ही. अतिशय सुंदर आणि छान होते, तेवढीच खस्ता होते आणि त्याची टेस्टसुद्धा खूपच भारी लागते. बघा एक तर मी तुम्हाला तोडून दाखवत आहे आणि इथे मी इमलीची चटणी घेतलेली आहे, म्हणजे चिंचेची चटणी घेतली आणि त्यासोबत आपल्याला खायचं आहे. आणि ही खस्ता कचोरी मटारपासून आपण केलेली आहे आणि तुम्ही करून बघा. हा नाश्ता मुलांना आवडेल आणि सर्वांना आवडेल. बाजारपेक्षा हा नाश्ता घरी खूप छान लागतो. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मस्त खा, आनंदी राहा.